दक्षिण सोलापुरातली अपडेट। बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे आघाडीवर असल्याचे अपडेट आपण पाहतोय। सांगोल्यामध्ये दादा लोटे विजयी झालेले आहेत। दक्षिण सोलापुरात त्यातले अपडेट आपण पाहतोय। वैजापूर पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागांवरती ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। वैजापूर पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागांवरती ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। त्यामुळे वैजापूर पंचायत समितीमध्ये अर्ध्या जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे। सांगलीत जाऊया तासगाव पंचायत समिती पेड गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत। प्रमोद शेंडगे हे विजयी झालेले आहेत। तासगाव पंचायत समिती पेड गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याचे अपडेट। दक्षिण सोलापुरात जाऊया। बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे आघाडीवर असल्याचे अपडेट। पंचायत समितीचे भाजपला 24 जागा मिळालेल्या आहे, शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीनं महायुतीमधल्या घटक पक्षानं यंदा आघाडी घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे महायुतीमध्ये आता झेडपीत भाजपला 52 जागा मिळालेल्या आहेत। क्षणोक्षणी निकाल हाती येत आहेत। बारामतीमधले अपडेट। जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत। संभाजीनगरमधून एक अपडेट समोर येते। संभाजीनगरच्या हातनूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कन्या आघाडीवर आहे। संभाजीनगरच्या हातनूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कन्या आघाडीवर असल्याचे अपडेट आपण पाहतोय। सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या विजयी झालेल्या आहेत। खरं तर राज्यभरातले हे सगळे वेगवेगळे अपडेट्स आपल्या समोर येत आहेत। पुणे शिरूर टाकळी हाजी गटातून भाजपच्या राजेंद्र गावंडेंनी ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत असं कळतंय। पुणे दौंड खडकी देऊळगाव राजे झेडपी गटात राष्ट्रवादीचे वीर धवल जगदाळे हे आघाडीवर। पुणे शिरूर टाकळी हाजी गटातली अपडेट आपण पाहिलेली आहे। तर पुढची अपडेट कुठून आहे? कोल्हापूरचा पहिला निकाल हाती आलेला आहे। कोल्हापुरातला पहिला निकाल हाती आलाय। तो निकाल नेमका काय आहे? तर कोल्हापुरात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झालेल्या आहेत। पहिला निकाल कोल्हापूरनं दिला, तो काँग्रेसच्या बाजूने दिला। शुभांगी या विजयी झालेल्या आहेत। तर संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषद शिवसेनेच्या आयशा बेगम विजयी झालेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये शिवसेनेच्या आयशा बेगम विजयी झालेल्या आहेत। संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषदेचा निकाल हाती आलाय आणि आयशा बेगम शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्यात। लातूरच्या पानगावमध्ये मनसे आघाडीवर आहे। पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत पाटील विजयी झालेले आहेत। मालवणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। तर गुणकी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील विजयी झाल्या। साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपला 4 आणि शिवसेना 3 जागांवरती आघाडीवर असल्याचे अपडेट। साताऱ्यात जाऊया। कराडमध्ये भाजपला 4 आणि शिवसेनेला 1 जागेवरती आघाडी मिळतीये। साताऱ्याच्या कराडमध्ये शरद पवार गटाला 3 आणि अजित पवार गटाला 2 जागांवरती आघाडी मिळालेली आहे। मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपला 4 आणि शिवसेनेला 3 जागांवरती आघाडी मिळाल्याचे अपडेट आपण पाहतोय। सोलापुरात सांगोला पंचायत समितीमध्ये सोनाली पाटील यांचा विजय झालेला आहे। सांगोल्यातले आपण सोलापूरमधल्या सांगोला पंचायत समितीतले अपडेट। सोनाली पाटील या विजय झालेल्या आहेत। सोलापुरातल्या सांगोला पंचायत समिती गणात सोनाली पाटील यांचा विजय झालेला आहे। त्यांनी विरोधात असलेल्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। सोनाली पाटील यांचा विजय झालेला आहे। सोलापुरात राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचाही विजय झालाय। कोल्हापुरात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत। पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत पाटील विजयी झालेले आहेत। त्यामुळे काँग्रेसही अनेक ठिकाणी खातं उघडत आहे। गुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांचा विजय झालेला आहे। कोल्हापुरात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापुरात काँग्रेसनं खातं उघडलंय। छत्रपती संभाजीनगरच्या हतनूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कन्या देखील मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप 9, शिंदेची शिवसेना 2, अजित पवार राष्ट्रवादी 3 जागांवरती आघाडीवर आहे। सोलापूर जिल्हा परिषदेतले अपडेट आपण पाहतोय। भाजप 9, शिंदेसेना 2 आणि अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ती 3 जागांवर आघाडीवर आहे। साताऱ्यातल्या पाटणमध्ये शिवसेनेला 3 आणि भाजपला 4 जागांवरती आघाडी मिळतीये। कराडमध्ये शिवसेना 1, भाजप 4, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर आहे।
सोलापुरातल्या कासेगाव पंचायत समितीमध्ये भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत. विजय राठोड यांनी विजय आपल्या नावावर करून घेतलेला आहे. कासेगाव पंचायत समितीमध्ये भाजपचे विजय राठोड हे उमेदवार विजयी झालेले आहेत. पंचायत समितीमध्ये नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत पाटीलही विजयी झालेत. सातारा पाटखळ पंचायत समिती गणातून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेले आहेत. साताऱ्यातल्या पाटखळ पंचायत समिती गणातून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेले आहेत. भाजपनं खातं उघडलेलं आहे. भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. साताऱ्यातल्या पाटखळ पंचायत समितीमधून भाजपचा उमेदवार विजयी झालाय. पुण्यात जाऊया. शिरूर टाकळी हाजी गटातून भाजपच्या राजेंद्र गावडे यांची विजयाकडे सध्या वाटचाल आहे. दौंडमध्ये देखील अपडेट आपण पाहतोय. सांगलीमधल्या तासगाव पंचायत समिती पेड गणातून राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजयी झालेले आहेत. क्षणोक्षणी अपडेट येत आहेत. सांगोलामध्ये दाता लवटे विजयी झालेले आहेत. दक्षिण सोलापुरात बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे सध्या मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या 6 पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत. बारामतीमधले अपडेट. जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. कोल्हापुरात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झालेले आहेत. त्यामुळे एकूणच आपण जे निकाल पाहतोय ते जिल्हा परिषदेचे भाजपला 70 जागा मिळाल्या, शिवसेनेला 30, राष्ट्रवादीला 29, तर महाविकास आघाडीमध्ये 11, 2 आणि 3 अशा जागा सगळ्यांनी कमावलेल्या आहेत. पंचायत समितीमध्ये भाजपला 70 जागा मिळाल्या, शिवसेनेला 40. त्याच्या पुढे राष्ट्रवादीला यंदा शिंदेच्या शिवसेनेपेक्षा पंचायत समितीमध्ये 55 जागा मिळवत आघाडी त्यांनी घेतलेली आहे. रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. कोकणातले अपडेट आपण पाहतोय. रत्नागिरीमध्ये 2 जागांवरती अपक्ष उमेदवारांना आघाडी घेतली आहे. सोलापूर अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी आणि बंधू दोघंही आघाडीवर आहेत. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी आणि बंधू आघाडीवर आहेत. संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या आयशा बेगम विजयी झालेल्या आहेत. मनसेच्या श्रीदेवी गालफाडे यांचा विजय झालेला आहे. संभाजीनगरमध्ये अजिंठा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या आयशा बेगम यांचा विजय झालेला आहे. सांगोल्यामध्ये दादा लवटे विजयी झाले. दक्षिण सोलापूर कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता निकाल सुद्धा हाती यायला सुरुवात झालेली आहे. साधारण 50 मिनिटं झालेली आहेत आणि आता ठिकठिकाणचे निकाल हाती येत आहेत, तर काही ठिकाणचे कल हाती येत आहेत. दक्षिण सोलापूर कासेगाव पंचायत समिती गणातून भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत. तर दक्षिण सोलापूर मधला हा निकाल आपण पाहिला. कोल्हापुरात काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झालेले आहेत. कोल्हापूर मधला पहिला निकाल कोल्हापूरकरांनी हा काँग्रेसच्या बाजूने दिलाय. शुभांगी कुंभार या कोल्हापुरात विजयी झालेल्या आहेत. पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत पाटील विजयी झालेले आहेत आणि एकंदरीत राज्यभरातली आकडेवारी सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण टॅलीच्या माध्यमातून पाहतोय. सोलापूरच्या भोसरेमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत. गुणकी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता पाटील विजयी झालेले आहेत. राज्यभरातल्या जिल्हा परिषदांची स्थिती काय, तर भाजप 70, शिवसेना 30, अजित पवारांची राष्ट्रवादी 29, ठाकरे 11, तर पंचायत समितीची स्थिती काय, 70, 40, 55, 10, 7, 41. एकंदरीत महायुतीच पुढे असल्याचं आतापर्यंतच्या कलांमध्ये आपल्याला दिसतंय. पण विक्रांत, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये भाजप हा मोठा पक्ष दिसतोय आणि महाविकास आघाडीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष मोठा दिसतोय. त्यांनी स्वबळाचा नारा दिला आणि तिथेच त्यांना हे निवडणुकीतून फलित मिळते असं म्हणायला हरकत नाही. याचं आणखी एका प्रकारे विश्लेषण असं करता येईल की या स्थानिक निवडणुकांच्या निकालामध्ये राष्ट्रीय पक्ष हा मोठा होताना दिसतोय. भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि दोन्हीकडचे हे राष्ट्रीय पक्ष मोठी भूमिका बजावतायत. जास्त जागा दोन्हीकडे त्यांना जिंकता येत आहेत, जिंकतायत, मिळतायत, हे आपल्याला आत्ताच्या कलांनुसार सांगता येईल. अपडेट्स आपण पाहूया. सांगली जत तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सावित्री रवी पाटील या सध्या आघाडीत. मिराज बेडक गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या अस्मिता आवळे सध्या आघाडीवर आहेत. जत तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सावित्री रवी पाटील आघाडीवर. सोलापूरच्या मंगळवेढा दामाजीनगर झेडपीतून भाजपचे रमेश भांजे हे सध्या विजयी झाले.
पंचायत समिती गणातून भाजपचा एक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला. सोलापूरच्या मंगळवेढा दामाजीनगर झेडपीतून भाजपचे रमेश भांजे विजयी झालेले आहेत. पुण्याच्या मंचर पारगाव गटामध्ये दिलीप वळसे पाटलांचे पुतणे 2100 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर. 2130 मतांची आघाडी विवेक यांनी घेतलेली आहे. दिलीप वळसे पाटलांचे ते पुतणे आहे. क्षणोक्षणी निकाल हाती येत आहे. सोलापुरात जाऊया. अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी आणि बंधू दोघंही आघाडीवर आहेत. सोलापूर अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी आणि बंधू आघाडीवर आहेत. सोलापूरच्या सांगोला पंचायत समितीमध्ये सोनाली पाटील विजयी झालेल्या आहेत. अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी आणि बंधू दोघंही आघाडीवर आहेत. कासे गावात भाजपचे विजय राठोड विजयी झालेले आहेत. पुणे जाऊया. जुन्नर शिवसेनेचे मंगळ काकडे आणि नेहा पाटे हे दोनही उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीच्या कल्पना काळे आणि माई लांडे या दोघेही आघाडीवर आहेत. पुण्यातल्या जुन्नरमधले अपडेट आपण पाहत होतो. रत्नागिरीत जाऊया. शिंदेच्या शिवसेनेला 8 आणि अपक्षांना 2 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना आपला पाय रोवते. 8 जागी त्यांना आघाडी मिळते, तर अपक्षाचे 2 ज्या जागा आहेत त्यांना आघाडी मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये चितेगाव गटात शिवसेनेचे कृष्णा गिधाने सध्या मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. चितेगाव गटात शिवसेनेचा उमेदवार कृष्णा गिधाने हा आघाडीवर असल्याचं कळत आहे. घुणकी पंचायत समितीचेही अपडेट आपण खालून पाहतोय. परभणी गुंजेगाव जिल्हा परिषदेच्या गटात भाजपनं आघाडी घेतली. परभणीमधल्या एका गटात गुंजेगाव झेडपी या गटात भाजपनं आघाडी घेतली. तिथे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्यातला मंचर पारगाव गटातले आपण अपडेट पाहतोय. कासे गावात भाजपचे विजय राठोड विजयी झालेत. परभणीमध्ये गुंजेगाव झेडपी गटात भाजप आघाडीवर आहे.